आजच्या ऑडिओ आपण 40 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 75 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता? ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, नागझिरा हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? प्रसिद्ध पुस्तक द गाईड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 RK नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले? भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, भारतीय रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? भारतीय रेल्वेच्या बोर्डाची एकूण संख्या किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 21 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक स्पुटॅनिक रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलं होतं? ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चार्ल्स डार्विन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22, विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 व्होल्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 104 घटना दुरुस्त्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 स्वच्छ भारत अभियान खालीलपैकी कधीपासून सुरू झाले होते? स्वच्छ भारत अभियान कधीपासून सुरू झालेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2 ऑक्टोबर सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 29 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 LIC ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? LIC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तोतलाडो हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोतलाडो हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या पिकांचा समावेश नगदी पीक यामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या पिकांचा समावेश नगदी पीक यामध्ये होत नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हळद पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सीताफळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 चोला हे महाराष्ट्रामधले औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चोला हे महाराष्ट्रामधले औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लेण्याद्री येथील गिरिजात्मक हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 माथेरान हे महाराष्ट्रामधले थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कसारा घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 टिपेश्वर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 परळी वैजनाथ हे महाराष्ट्रामधले ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 परकीय चलन प्राप्त करून देणारा हापूस जातीचा आंबा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हापूस आंबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उत्पादित होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली गोदावरी आणि भीमा यांची नदी खोरे कोणत्या पर्वत रांगेमुळे वेगळी झालेली आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्यांचे राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 668 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 लोह आणि जस्त यांचे अधिक प्रमाण असणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे. लोह आणि जस्त यांचे अधिक प्रमाण असणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जांभी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोकणामध्ये अगदी उत्तरेस खालीलपैकी कोणती नदी वाहते. कोकणामध्ये अगदी उत्तरेला कोणती नदी ही वाहते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दमणगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल. तिन्ही बाजूने पाणी असलेला प्रदेश योग्य आन्सर कोणते होईल. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 द्वीपकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अंग धरणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. अंग धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लठ्ठ होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भाकड कथा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ स्पष्ट करायचा आहे. भाकड कथा या शब्दाचा आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ स्पष्ट करायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निरर्थक गोष्टी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दलाल रिकामटेकडा दादर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजराती भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सर्वांनी शांत बसावे आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. सर्वांनी शांत बसावे आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आकर्मक कर्तरी या ठिकाणी वाक्याचा प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 31 राम सतत गावी जात असे आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. राम सतत गावी जात असे हे खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जयदेव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील 14 तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1927 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे. गोसीखुर्द हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 स्टीव्ह जॉब्स हे खालीलपैकी कशाशी संबंधित. स्टीव्ह जॉब्स हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ॲपल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे. विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल.